अर्थातच जरांगे पाटलांची आहे। जरांगे पाटील आज शिवनेरी गडावर जाऊन दर्शन घेत आहेत आणि मुंबईच्या दिशेनं रवाना होत आहेत। जरांगे पाटील आज आळेफाटा गावी मुक्कामी असणार आहेत रात्री उशिरा आणि त्यानंतर उद्या मुंबईत येऊन धडकतील। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, एक मराठा। जरांगेंच्या मुंबई मोर्चाचा मार्ग आपण पाहतोय। जुन्नर, शिवनेरी, नारायणगाव, मनसर, राजगुरुनगर, चाकण, लोणावळा मार्गे जरांगे मुंबईत पोहोचतील। लोणावळा, नवी मुंबई आणि त्यानंतर मुंबई। उद्या पहाटेच्या दरम्यान मराठा समाज आणि जरांगे पाटील मुंबईत येण्याची शक्यता आहे। साधारणतः पहाटे 5 ते 6च्या मध्ये जरांगे आणि मराठा समाज मुंबईत येऊन धडकेल अशी माहिती मिळते। मनोज जरांगे आज आळेफाटा या ठिकाणी मुक्कामी असणार आहेत। एक मराठा लाख मराठा म्हणत हे भगवं वादळ मुंबईच्या दिशेनं कूच करत आहे। मागण्या अर्थातच आरक्षणासंदर्भातल्या आहेत। मराठा आणि कुणबी एकच आहे हे सरकारनं जाहीर करावं, विशेषतः तसा GR सरकारनं काढावा आणि हैदराबादचं गॅझेट लागू करावं। या दोन खरं तर प्रमुख मागण्यांच्या अंमलबजावणी करता मराठा समाज आक्रमक होताना दिसतोय। जरांगेंच्या मोर्चाचा आजचा दुसरा दिवस आहे। साधारणतः उद्या जरांगे मुंबईत येतील आझाद मैदानावर। त्यानिमित्तानं तगडा बंदोबस्त ठेवण्यात आलाय। अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडून। भाग्यश्री, आपण सकाळी सुद्धा यावर चर्चा केली। जरांगे पाटील उद्या मुंबईत पोहोचणार आहेत, पण अर्थातच या सगळ्या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईत तगडा बंदोबस्त ठेवण्यात येतोय। नक्कीच लागली आपण जर बघितलं तर मुंबईत तगडा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। त्याचं महत्त्वाचं कारण तर गणपती आहेत। सध्या सगळीकडेच गणपती विराजमान झालेले पाहायला मिळतात। मुंबईमध्ये मोठमोठी मंडळं आहेत, त्यामुळे पोलीस तैनात करण्यात आलेत। पण याच व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जरांगे पाटील येत आहेत आणि त्यांच्याबरोबर त्यांचे हजारो कार्यकर्ते जे आहेत ते मुंबईत यायला ऑलरेडी सुरुवात झालेली आहे। काही कार्यकर्ते इथे पोहोचलेले आहेत। अगदी त्यांनी त्यांचं जेवण बनवण्यासाठी देखील साहित्य घेऊन आल्याची माहिती आहे। त्यामुळे एकंदरीत जर बघितलं तर हे सगळ्याचं व्यवस्थापन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। अदरवाईज कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो आणि ह्याचाच अंदाज घेत पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केलेला पाहायला मिळतो। या व्यतिरिक्त जर बघितलं तर मनोज जरांगे पाटील यांच्याकडनं एक हमीपत्र देखील घेण्यात आलेलं आहे। या हमीपत्रात मनोज जरांगे पाटील यांनी कोणताही अनुचित प्रकार आम्ही घडू देणार नाही अशा पद्धतीची हमी पोलिसांना दिलेली आहे। या व्यतिरिक्त कोणत्याही सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान होणार नाही, कोणताही गोंधळ उडणार नाही आणि गणपती सणामध्ये, गणपती उत्सवात कोणत्याही प्रकारे विघ्न येणार नाही अशा पद्धतीने आम्ही आंदोलन करू अशी माहिती देखील त्या हमीपत्रामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी दिलेली पाहायला मिळते। लागवी, अगदी तुर्तास धन्यवाद भाग्यश्री, तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।